नाशिक तपोवन रोडवरील कासार कुंभकर्ण परिवाराचा गणेशोत्सव उत्साहात। तपोवन रोड येथील कासार कुंभकर्ण परिवाराने यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केलाय। आकर्षक आरास, सुंदर सजावट आणि गौरी गणपतीचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। नाशिक लोकशाही न्यूजने घेतलेल्या खास मुलाखतीत कासार कुंभकर्ण परिवाराने सांगितले, दरवर्षी आम्ही भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतो। यावर्षी देखाव्याला विशेष प्रतिसाद मिळालाय। लोकांची श्रद्धा आणि प्रेम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार, मी सागर केदारे। आपण पाहताय नाशिक लोकशाही न्यूज। संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात गणेशोत्सव साजरा होताना दिसून येत आहे। एकंदरीतच नाशिक शहरातील तपोवन परिसरामध्ये जे कासार कुंभकर्ण परिवार आहे त्यांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करताना ते संपूर्ण कुटुंब दिसत आहे। माझ्या पाठीमागे या ठिकाणी आपण बघू शकतो भगवान श्रीकृष्णाचा हा हुबेहूब देखावा त्यांनी सादर करून गौरी गणपती सण मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये साजरा करायचं त्यांनी ठरवलं होतं। त्या निमित्तानं त्यांनी आज हा संपूर्ण देखावा या ठिकाणी सादर केला आहे। संपूर्ण शहरभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक तसेच गणेश भक्त या ठिकाणी हा देखावा आणि तसेच गौरींची आरती असेल किंवा त्यांची महाआरती असेल किंवा गणरायाचं दर्शन असेल घेण्यासाठी या ठिकाणी तोबा गर्दी करताना दिसून येत आहे। माझ्यासोबत कासार कुंभकर्ण परिवारातील काही सदस्य आहेत, त्यांच्यासोबत आज आपण जाणून घेणार आहोत। नाव सांगा आपलं। मी बाबू कुंभकर्ण गेल्या 25 वर्षापासून महालक्ष्मीचा उत्सव साजरा करतोय। महालक्ष्मीच्या कृपेने दरवर्षी भरभराटच होतीये। त्यामुळे महालक्ष्मी येणार म्हटलं तरी खूप आनंद चैतन्य निर्माण होत असतं आणि आम्हाला पहिले वाटायचं का आपल्या परिवारापुरताच हा उत्सव आहे का काय, पण असं नाही, पूर्ण नाशिक भरचा आपला महालक्ष्मीचा उत्सव झालेला आहे। सगळ्यांना असं वाटतं का कुंभकर्णांच्या घरी जाऊन महालक्ष्मीचं दर्शन कधी घेतो आपण, त्या दर्शन घेतल्याने त्यांना सगळ्यांना त्याचे महालक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त झाले आणि आज आम्हाला खूप आनंद वाटतोय की एक महालक्ष्मीचा परिवार आज खूप मोठ्या प्रमाणात आज तयार झालेला आहे। महालक्ष्मीची कृपा अशीच सगळ्यांवर राहो, सगळ्यांची भरभराट हो, हीच महालक्ष्मीला वंदन आहे, प्रार्थना आहे। नाशिक शहरातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिक येत आहे हा देखावा बघण्यासाठी, काय सांगा? सर्व आनंद उत्सव आहे, सर्वांना आनंद होतोय। बस एकंदरीतच संपूर्ण कुटुंबातील ज्या मुख्य या ठिकाणी म्हणू शकतो आपण प्रमुख ते आपल्या आजी या ठिकाणी आहेत। तुम्ही काय सांगा? मी सांगते की म्हणजे सगळे म्हणजे खूप कष्टाळू आहे, सगळ्या सुना खूप कष्टाळू आहे। सगळ्यांनी मिळून एवढं सुंदर केलेलं आहे, सगळे पक्वान्य वगैरे, आणि मला खूप आनंद आहे की त्या एवढं सगळं करतात। म्हणजे मी तर काही कुटुंब हे एकत्र, हो, संपूर्ण कुटुंब एकत्र येतं आणि सगळेजण हातभार लावतात। एकीकडे विभक्त कुटुंब आपण बघतो, नाही तसं नाही, आमच्या इथं कोणाच्या मनात द्वेष नाही, काय नाही, काय नाही, एकदम आनंदात सर्वजण। नक्कीच एकंदरीतच संपूर्ण गुण्यागोविंदाने या संपूर्ण या ठिकाणी हे कुटुंब साजरा करताना दिसून येत आहेत। आपल्यासोबत काही महिला पण आहे या ठिकाणी, पुढे येऊ शकता तुम्ही काय सांगणार? जे आमच्या सासूबाईंनी सांगितलं तेच की हा गौरी गणपतीचा उत्सव आम्ही अतिशय आनंदाने आणि सुखाने सगळे एकत्र मिळून साजरा करतो। आणि यामध्ये आम्हीच नाही तर आता आमचे मुलं, आत्ताची ती जनरेशन आहे तर ते त्यांच्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतात। यावेळेस काही त्यांच्या पद्धतीने आणि काही आमच्या पद्धतीने हा उत्सव आम्ही साजरा करतोय। आणि यावेळेस आमच्या गेस्ट पेक्षा त्यांच्या ऑफिसचे लोक, त्यांनी जे जोडलेले आहेत सगळे माणसं, तर ते खूप व्हिजिट देत आहेत या कार्यक्रमासाठी। तर महालक्ष्मी माता सगळ्यांचीच भरभराट करो, सर्वांना सुख शांती मिळो हीच देवी चरणी प्रार्थना करते। काही नाही, मी असंच सांगेल की आम्ही हा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा करतो। म्हणजे दिवाळीपेक्षा आमचा हा उत्सव खूप मोठ्या साजरा करतो आम्ही। आणि आता ह्यात आमचे मुलं जास्ती उत्साही आहेत, त्यांच्या ऑफिसचे सगळे कलिग्स येते आणि ते जास्ती प्रमाणात येत आहेत आता, त्याच्यामुळे हा आनंद अजून द्विगुणित वाढला आहे। आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो, सगळे एकत्र कुटुंब येतं आमचं, खूप उत्साहाने करतात ते आणि मला सगळ्या जणी करू लागतात। हा आम्ही 25 वर्ष झालेले करतो। जसा महालक्ष्मी त्यांच्या माहेरी येऊन
त्यांचं गोड कौतुक केलं जातं. तसंच मी आज माझ्या माहेरी आले आणि माझं आणि माझ्या बाळाचं पण गोड कौतुक केलं जातंय. त्यामुळे असंच महालक्ष्मीची कृपा सगळ्यांवर राहो हीच इच्छा. असं म्हटलं जातं ही माहेरवाशी नसते आणि आपल्या दोन पावलांनी ती घरी येत असते, त्याबद्दल काय सांगाल? ती माहेरवाशीण असते आणि ती स्वपावलीन जेव्हा घरी येते, ती जेव्हा आनंदात येते तेव्हा तिचं खूप छान स्वागत केलं जातं आणि तिचं गोड कौतुक केलं जातं. त्याच पद्धतीने ती तिच्या आनंदात तिच्या सासरी राहते. एकदम त्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा होतो. सगळ्यांचं चारही कुटुंबाचं एकत्र येणं होतं. सगळे जोडलेले लोक एकत्र येतात आणि एक वेगळाच आनंद असतो याच्यातनं आणि खूप आनंदाने आम्ही सगळं साजरं करतो. सगळे आल्यामुळे आम्हाला एक वेगवेगळ्या कल्पना येतात काय करायला पाहिजे काय नाही असं, आणि या सगळ्यांमुळे एक वेगळाच आनंद होतो आम्हाला. नक्कीच एकंदरीतच मोठ्या उत्साहवर्धक वातावरणामध्ये या ठिकाणी संपूर्ण कासार कुंभकर्ण परिवार नित्य नियमाने संपूर्ण हा गणेश उत्सव साजरा करताना दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन संतोष लचकेसह सागर केदारे, तपोवन. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.